यावर्षी वर्गणी किती जमा केली? नाही नाही, तुमच्याकडून वर्गणी नाही घ्यायची आम्हाला. द्या तुम्ही. साहेब, आज अल्पवयीन बालिका आणि आयुष्य प्रकरणाचा अंतिम निकाल निघाला. तर संपूर्ण चंद्रपूर शहर आणि पूर्ण भारतीय जनता आतुरतेने वाट बघताय साहेब. तर या प्रकरणात काय निकाल आलाय साहेब? आज आयुष्य प्रकरणाचा निकाल आलेला आहे. आयुष्याच्या प्रकरणामध्ये आज मान्य न्यायालयाने अंतिम वर्षाची मेडिकल चेकअपमध्ये जी आपली मेडिकल रिपोर्ट आलेली आहे त्याच्यात काहीच निष्पन्न झाल्यामुळे आयुष्याला निर्दोषमुक्त करण्यात आले. साहेब, प्रथमदर्शी पोलिसांच्या तपासात सुद्धा आयुष आणि मुलगी त्या ठिकाणी एकटे होते. संपूर्ण चंद्रपुरात एवढी निदर्शन निघाली, पूर्ण देशभरात आंदोलन झाले आणि तुम्ही म्हणताय की आयुष हा निर्दोष आहे. नाही, म्हणणं आहे बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्या दिवशी असं घडलेलं होतं की आयुष हा एकटा होता. आयुष हा जेवण करत होता, छोटी बालिका होती, ती छोटी बालिका सुद्धा त्याच्यासोबत जेवण करत होती. त्यानंतर तिला शीला लागली तर ती वॉशरूमला घेऊन गेली. तर वॉशरूमला तिला पॅन्टी टाकायची, तर आयुष तिला मदत करायला लागला. आयुषच्या हात ते त्यानं भरलेले होते, त्यामुळे तिला त्या पॅन्टीला हात लागला तर तिला सुद्धा त्रास व्हायला. तर त्या त्रासामुळे त्यामुळे ती खूप रडत होती आणि ती आपल्या आईला जर सांगितलं मला त्रास होता. आईला गैरसमज झाला की कुठेतरी बालिकेवर अत्याचार झालेला आहे. सर्व परिसरामध्ये असं घडलं की बालिकेवर अत्याचार झालेला आहे. त्यामुळे पोलिसांना सुद्धा प्रथमदर्शनीचं वाटलं की हा याला अत्याचार केलेला आहे. अंतिम ज्यावेळेस न्यायालयात जे प्रकरण आलं त्यावेळेस जी मेडिकल रिपोर्ट आली त्याच्यात निष्पन्न असं झालेलं आहे का हा अत्याचार झालेला होता. त्यामुळे माननीय न्यायाधीशाने त्याला निर्दोष मुक्त केलेलं आहे. खूप दिवस झाले पार्टी वगैरे कुठे